नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। CAPF सेंट्रल आर्म पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो 506 जागांसाठी CAPF केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मित्रांनो भरती चालू आहे। तर या भरतीसाठी महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये मित्रांनो फॉर्म भरता येते आणि ऑनलाईन पद्धतीने जे मित्रांनो CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे। तुम्ही आज सुद्धा फॉर्म भरू शकता, उद्या सुद्धा फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 14 मे 2024 आहे। तर चांगली मित्रांनो ही भरती चालू आहे CAPF सेंट्रल आर्म पोलीस भरतीमध्ये जे मित्रांनो BSF, CISF, CRPF, ITBP, SSB या मित्रांनो पॅरामिलिटरी फोर्सेसच्या ज्या मित्रांनो जागा आहे यामध्ये तर चांगली जे हे भरती चालू आहे। तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण किती लागते, त्याचबरोबर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय, त्याचबरोबर या भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, वजन किती लागणार आहे, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीमध्ये। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण हे ग्रॅज्युएशन लागते। तुमचं जर मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल, BA म्हणा, BCom म्हणा, BSc म्हणा, तर तुम्हाला जे या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्याच विद्यार्थ्यांना जे मित्रांनो CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। 506 जागा आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। ठीक आहे, तर पहा फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 14 मे 2024 आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा। तर यामध्ये जर मित्रांनो आपण जागांचा जर विचार केला तर पहा पहिली जी फोर्स आहे ते मित्रांनो BSF यामध्ये 186 जागा आणि दुसरी जी फोर्स आहे ते CRPF यामध्ये 120 जागा, त्यानंतर तिसरी जी फोर्स आहे ते मित्रांनो CISF यामध्ये 100 जागा आणि चौथी जी फोर्स आहे ते ITBP यामध्ये 58 जागा आणि त्याचबरोबर पाचवी जी फोर्स आहे ते SSB तर यामध्ये 42 जागा आहेत। तर टोटल या ठिकाणी मित्रांनो 506 जागांसाठी SSC CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स ही भरती जी आहे मित्रांनो चालू आहे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती लागते तर पहा या भरतीमध्ये तुमचं वय मित्रांनो 20 कंप्लीट असलं पाहिजे। 20 जर कंप्लीट असेल तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते। 20 वर्षाला तुम्ही 1-2 महिने जरी तुम्हाला टाइम असेल 20 वर्ष कंप्लीट व्हायला तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। तर या भरतीसाठी 20 वर्ष कंप्लीट पाहिजे। ठीक आहे, 20 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाची सूट आहे। तर SC ST कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये जे आहे मित्रांनो 20 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। OBC कॅटेगरीचे मुलं 20 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। ओपन कॅटेगरीचे मुलं 20 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, त्यानंतर आपण फीचा जर विचार केला तर फी सुद्धा खूप कमी आहे या भरतीमध्ये। तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी फक्त 200 रुपये फी आहे, पण SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी SC ST कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की फी नाही आहे यामध्ये। ठीक आहे, आणि तुम्ही जर जनरल OBC कॅटेगरीचे जर विद्यार्थी असाल तरी सुद्धा फॉर्म भरा, कारण की फक्त 200 रुपये फी। आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते त्यामध्येच 900, 1000 रुपये इतकी फी असते। ठीक आहे, तर चांगली जी आहे हे भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये जे आहे मित्रांनो सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं आपण तर सर्वात आधी तुमची पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं इंटरव्ह्यू असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये फिजिकल असणार आहे, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल अशी जी आहे मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीची। ठीक आहे, आणि या भरतीचा जो पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे लक्षात ठेवा। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, कारण की तुमच्याजवळ आतापासून जर टाईमचा जर विचार केला तर पहा मे, जून, जुलै, ऑगस्ट जवळपास 4 महिने तुमच्याजवळ आहे। तर ऑगस्ट महिन्यामध्ये CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीची मित्रांनो लेखी परीक्षा आहे। तर आतापासून लेखी परीक्षेची चांगली तयारी चालू ठेवा। 8-8 घंटे जे आतापासून अभ्यासाला द्या। आतापासून तुम्ही घरी जर अभ्यास करत असाल तर घरच्यापेक्षा अभ्यास मित्रांनो लायब्ररीमध्ये करा, वाचनालयामध्ये करा, तर चांगली भरती निघाली आहे। जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहे इमानदारीनं त्यांचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीमध्ये। ठीक आहे, तर या भरतीमध्ये जे मित्रांनो सर्वात आधी तुमची पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे। तर लेखी परीक्षेमध्ये जे मित्रांनो तुमचा 250 मार्काची ही लेखी परीक्षा असणार आहे आणि तुम्हाला 3 घंट्याचा या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे। आता परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहे
तर या परीक्षेमध्ये जवळपास मित्रांनो जनरल नॉलेजचे आणि रिझनिंगचे या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल, आणि कशा प्रकारे ते विचारले जाणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, जनरल रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जनरल सायन्सचे सुद्धा यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्यानंतर करंट अफेअर्सचे सुद्धा आणि नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स जे मित्रांनो हे प्रश्न विचारले जाणार आहे। त्यानंतर इंडियन पॉलिटी अँड इकॉनॉमिक्सचे सुद्धा या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर हिस्ट्री ऑफ इंडियाचे सुद्धा या ठिकाणी मित्रांनो परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहे। त्यानंतर इंडियन अँड वर्ल्ड जिओग्राफीचे सुद्धा या ठिकाणी प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो अशा प्रकारे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो तुमचं CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीमध्ये फिजिकल असणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची किती लागते तर ते तुम्हाला सांगून देतो। पुरुष उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 165 सेंटीमीटर उंची लागते। महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर उंची लागते फक्त। त्याचबरोबर यामध्ये पुरुष उमेदवारांची छाती 81 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगून या ठिकाणी 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे। महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 46 किलोच्या वरतं असलं पाहिजे। तर या भरतीमध्ये फिजिकल किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी जे यामध्ये पहिला इव्हेंट आहे 100 मीटर रनिंग, आणि 100 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी जवळपास मित्रांनो 16 सेकंड भेटणार आहे। त्यानंतर महिला उमेदवारांसाठी जो पहिला इव्हेंट आहे तो आहे 100 मीटर, आणि 100 मीटरसाठी महिला उमेदवारांना 18 सेकंडचा या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे। त्यानंतर दुसरा इव्हेंट आहे या ठिकाणी 800 मीटर रनिंग। पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये टायमिंग भेटणार आहे 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे पुरुष उमेदवारांना। आणि महिला उमेदवारांसाठी जो दुसरा इव्हेंट आहे तर तो या ठिकाणी मित्रांनो 800 मीटर रनिंग आहे। 800 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना 4 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग भेटणार आहे। त्यानंतर तिसरा जो इव्हेंट आहे ह्या पुरुष उमेदवारांसाठी लॉंग जंप आहे। लॉंग जंप यामध्ये जवळपास 3.5 मीटर आहे आणि 3 या ठिकाणी चान्स भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी सुद्धा तिसरा इव्हेंट हा लॉंग जंप आहे। तर लॉंग जंप महिला उमेदवारांसाठी 3 मीटर आहे फक्त, आणि 3 चान्स या ठिकाणी असणार आहे। आणि चौथा जो इव्हेंट आहे तो या ठिकाणी गोळाफेक 7.26 kgचा या ठिकाणी गोळाफेक असणार आहे। तर पुरुष उमेदवारांना 4.5 मीटर एवढा गोळा फेकावा लागणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीचा फिजिकल आहे, ठीक आहे। तर चांगली जी मित्रांनो CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स ही भरती चालू आहे। सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं इंटरव्ह्यू, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पाचव्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर या भरतीची ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे मित्रांनो। फॉर्म भरणे शेवटची तारीख 14 मे 2024 आहे। ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल आतापर्यंत नक्कीच भरा। त्याचबरोबर या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्टार्टिंगलाच 30 ते 35 हजार पर्यंत या ठिकाणी स्टार्टिंगला पगार भेटणार आहे, ठीक आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे हे मित्रांनो। या भरतीचा जो पेपर आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महाराष्ट्रातील मुला-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर चांगली जी आहे मित्रांनो हे भरती चालू आहे। तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर 506 जागांसाठी ही भरती चालू आहे। आपण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा। तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।